तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एक असलो भयंकर अनुभव बघणार असो जेचो तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। स्मशानातला सोना किती महागात पडक शकता या तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजतच, पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। माझं नाव साहिल। ही गोष्ट माका माझ्या मामान लहानपणी सांगितलेली होती। त्यांच्या गावात एक भयंकर प्रकार घडलो होतो। तर झाला असा होता, मामाचा गाव होता आणि त्या गावात एक स्मशानभूमी होती। जेव्हा जेव्हा गावात मयत व्हायचा तेव्हा त्या स्मशानभूमीत अग्नी दिली जायची आणि त्याचे सगळे अंतिम विधी करायचे। आणि ताजा स्मशान होता त्या गावापासून बऱ्यापैकी लांब होता, त्यामुळे ते कामाशिवाय कोण फिरकत नसायचा। आणि तेव्हाचो काळ खूप जुनं होतो, लोकांकडे कामधंदे नाही होते, म्हणून जा काय छोटा मोठा काम गावात ती कामा करून लोक आपले दिवस पुढे ढकलायचे। तर त्या गावात अशी 3 लोक होते ज्यांनी अनोखी शक्कल लढवल्यानी होती। गावात जेव्हा जेव्हा मयत व्हायचा तेव्हा ते त्या माणसाक घेऊन स्मशानभूमीवर जायचे आणि तेव्हा अशी प्रथा होती की अग्नी देताना त्या माणसाच्या अंगावर थोडासा सोना ठेवायचे आणि मग अग्नी द्यायचे, म्हणजे त्या मृत व्यक्तीच्या अंगावर थोडा तरी सोना परिधान केलेला असायचा। आणि काय काय माणसा बऱ्यापैकी सोना ठेवायचे आणि अग्नी देऊन झालो की त्या सगळा सोना राखेसोबत मातीत मिसळायचा। आणि जेव्हा सगळे अंतिम विधी पूर्ण व्हायचे आणि स्मशान सामसूम व्हायचा तेव्हा हे 3 लोक गपचूप त्या स्मशानात जायचे आणि जी पडलेली राख असायची ती एका पिशवीत गोळा करायचे आणि ती सगळी राख घेऊन ते बाजूच्या नदीवर जायचे आणि ती सगळी राख पाण्यात चाळून काढायचे। आणि असा करून ते त्या राखेतला सोना बाहेर काढायचे आणि विकायचे। त्यांका त्या सोन्याचे बऱ्यापैकी पैसे मिळत होते, पण ते ह्या सगळा करतात ह्या गावात कोणाकच माहिती नाही होता। या सगळा ते लपानछपान करत होते। पण एक दिवशी त्यांच्यासोबत असो काय प्रकार घडलो, त्या प्रकारानंतर या सगळा संपूर्ण गावाक समजला आणि संपूर्ण गाव हादरून गेला। तर त्यावेळेस झाला असा होता की नुकतोच एकाचा मृत्यू झालो होतो आणि ज्याचा मृत्यू झालो त्याच्या घरच्यांची परिस्थिती खूप चांगली होती, ते श्रीमंत घराण्यातले होते। आणि जेव्हा ही गोष्ट ह्या तिघांका समजली तेव्हा हे तिघवले पटकन स्मशानाच्या दिशेने गेले। तर अग्निदेवचा कार्यक्रम चालू होतो आणि तेव्हा या तिघांका दिसला की अग्नी देताना त्या मृत व्यक्तीच्या अंगावर खूपच सोना त्याने ठेवलेला होता। इतका सोना कोणी अजूनपर्यंत ठेवकत नाही होता। त्या सगळा सोना बघून त्यांचे डोळेच फिरले। जशी सगळी लोक अग्नी वगैरे देऊन परत आपापल्या घराकडे जाऊक निघाली तेव्हा हे 3 जण तहेच थांबले होते आणि ते आपापसात ठरवत होते की 12 दिवस उलटान गेले की आपण सगळी राख गोळा करूया, मरणाचा सोना गावतला। तेवढ्यात त्यांच्यातलो एक जण म्हणालो, नको नको 12 दिवस नको थांबाया, आपण आजच रात्री ही सगळी राख भरूया आणि घेऊन जाऊया। कोणाक माहिती कोणतरी रात्रीचं येऊन घेऊन गेला तर सगळ्यांनी बघितल्याने की हय किती सोना आता, मग आपल्या हातात कायच नाही लागायचा। आई तो हाता तोंडाशी इलेलो घास निघान जायचो। पण त्याच्यासोबत बाकीचे 2 जण होते, ते काय ऐकाक तयार नाही होते। ते म्हणाले, नको नको 12 दिवस तरी होऊन जाऊन दे, उगाच काही नको करू। तसं तो पहिलो माणूस म्हणालो, अरे कसले तुम्ही घाबरतास, त्याका अग्नी देऊन झालो, त्याचा आत्मा काय अजून रवलो, तो कधी एके गेलो वरती, कसले घाबरतास, तुमका नाही जमत असात तर मी गोळा करते राख, तुम्ही फक्त माझ्यासोबत रवा। तसे ते 2 जण म्हणाले, ठीक असा तू कर गोळा। मग त्या 3 जणांनी ठरवल्याने की रात्रीच्या वेळेक ह्या स्मशानभूमीत यायचा आणि ही सगळी राख पोत्यांमध्ये भरायची आणि घेऊन जायची। ठरल्याप्रमाणे ते रात्री 9च्या दरम्यान एक हातगाडी घेऊन थईले आणि जो माणूस म्हणालो होतो की मी राख गोळा करतोय तो माणूस फावडा घेऊन आतमध्ये गेलो आणि पटापट ती सगळी राख त्या पोत्यात भरूक लागलो।
आणि बाकीचे 2 जण बाहेर लक्ष ठेवून होते. तसा पण एवढ्या रात्रीचा ह्या स्मशानभूमीकडे कोण भटकत नाही होता, त्यामुळे त्यांका कसली भीती नाही होती. बघता बघता त्या पहिल्या माणसान एक पोता भरल्यान आणि बाहेर आणून दिल्यान. तसा बाकीच्या दोघांनी त्या पोता धरल्याने आणि हातगाडीवर ठेवल्याने तसं तो दुसरा पोता भरूक गेलो आणि काही वेळान दुसरा पोता भरून आणल्यान. आणि असं करता करता 4-5 पोती तिने भरल्यान आणि ती 4-5 पोती घेऊन ते थैसून निसाटले. रात्रीची वेळ असल्यामुळे ते नदीवर गेले नाही, कारण आता जर ते सोना काढूक गेले तर दिसायचं नाही आणि सोना वाहून सुद्धा जाऊ शकता. म्हणून तिने असं ठरवल्याने की सगळे राखेची पोती असत ती एका जाळीत लपवूया आणि उद्या सकाळी ही राख चाळूक नदीत नेऊया. मग त्यांनी नदीच्या बाजूच्याच एका जाळीत ते राखेचे पोती हे लपवल्याने आणि ते तिघवले आपापल्या घराकडे निघान गेले. रात्रीची वेळ होती. ते तिघवले गाढ झोपले होते. तसं त्यांच्यातलो जो पहिलो माणूस होतो जो राख काढूक स्मशानात गेलो होतो, तेका एकदम भयानक स्वप्न पडला आणि तो गडबडान जागो झालो. तेका असं दिसला की तेका जिवंतपणे सगळी लोका धरून स्मशानात नेऊन जाळत होती. अक्षरशः तेका जिवंत जाग लावल्याने आणि ह्यो मोठमोठ्या नारडाक लागलो आणि गडबडान जागो झालो. तो चांगलोच घामान भिजलो होतो. तिने पटकन पाणी वगैरे पिल्यान आणि तो शांत झालो. मग काही वेळान तेचो परत डोळो लागलो, पण त्यानंतर तेका कसला स्वप्न काय पडला नाही. ते तिघवले जण जा काय काम करायचे ता तिने आपल्या घरच्यांका काय सांगूक नाही होता. जशी सकाळ झाली तसे ठरल्याप्रमाणे हे 3 जण त्या नदीच्या किनाऱ्यावर इले आणि ते अशा ठिकाणी होते ज्या ठिकाणी सहसा कोण गावकरी फिरकत नाही होतो. त्यांनी ज्या जाळीत ते राखेचे पोते ठेवलेले होते ते पोते बाहेर काढल्याने आणि हळूहळू एक एक करून ते ता पोता नदीच्या किनारी घेऊन जाऊक लागले. आणि बघता बघता ते ती राख चाळून बघूक लागले. पहिल्याच पोत्यात त्यांका इतका सोना गावला की आजपर्यंत त्यांनी इतका सोना कधीच एका टायमाक काढूक नाही होता. त्यांका इतको आनंद झालो की अक्षरशः त्यांका कधी एकदा ती बाकीची पोती चाळतय असा झाला होता. तसं त्यांनी दुसरा पोता काढल्याने त्या चाळल्याने त्याच्यातही त्यांका सोना गावला. बघता बघता त्यांनी जेवढी पोती राखेची होती ती सगळी चाळून काढल्याने आणि त्यांका तर एवढा मोठा गाभाड गावात ह्याचो त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार करूक नाही होतो. पण जेव्हा ते ती राख चाळत होते तेव्हा ते गप्पा मारता मारता तो पहिलो माणूस होतो तो त्यांका म्हणालो, अरे काल रात्री माका स्वप्न पडला, माझ्या मेल्या पायाखालची जमीनच सरकली. माका सगळेजण जिवंत स्मशानात नेऊन जाळत होते. त्या पहिल्या माणसाची ती वाक्य ऐकान बाकीचे 2 जण होते त्यांका धक्कोच बसलो. ते पटकन एका म्हणाले, अरे काय सांगतं, माका सुद्धा काल रात्री या स्वप्न पडला. जेव्हा त्या तिघांका समजला की तिघांका काल रात्री एकच स्वप्न पडला तेव्हा ते तिघवले चांगलेच हादरून गेले, कारण याकच स्वप्न जशाक तसा तिघांका कसा काय पडाक शकता. त्यांका ह्यो काय प्रकार समजलो नाही. ते आपापसात बोलत होते की असा कसा काय झाला, पण कोणाकडेच याचं उत्तर नाही होता. पण त्यांका त्या टायमाक इतका सोना गावला होता की ते त्या आनंदाच्या भरात त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करूचा सोडून दिल्याने मग त्यांच्यातलो जो पहिलो माणूस होतो त्यांनी त्या सगळा सोना गोळा केल्यान आणि तो बाकीच्यांका म्हणालो की आपण या सगळा सोना उद्या विकूया आणि जे काही पैसे मिळतील ते आपण वाटून घेऊया. अक्षरशः त्यांच्या महिन्याभराची कमाई एका केपेकच निघाली होती. त्यामुळे ते तिघवले एकदम हसत खेळत आपल्या घराकडे निघान गेले. पण जशी दुसऱ्या दिवशी रात्र झाली आणि जेव्हा हे तिघवले झोपले तेव्हा त्यांका रात्री एकदम पणपणावून ताप भरलो आणि अक्षरशः ते तापान फडफडाक लागले. आणि त्या रात्री सुद्धा त्यांका ती स्वप्ना परत एकदा पडली आणि ह्यावेळेक ते मोठमोठ्या नारडान जागे झाले. त्यांच्यातलो जो पहिलो माणूस होतो जो त्या स्मशानात गेलो होतो त्याची तब्येत एका रात्रीत इतकी खालावली की त्याच्या घरचे चांगलेच आदरान गेले. ते कसं अचानक काय झाला तास त्यांच्या घरच्यांका समजत नाही होता. सकाळ तर एकदम ठणठणीत होतो, मग अचानक काय झाला तो एकदम गाफीलच पडलो. जशी सकाळ झाली तसे त्याच्या घरचे त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत त्याची तब्येत खूपच खालावली होती. डॉक्टरांनी त्याला बघितल्याने आणि काही गोळ्या दिल्याने मग ते गोळ्या घेतल्यावर
तेका थोडा बरा वाटला. मग तेका घराकडे घेऊन इले. पण तिसऱ्या दिवशी परत रात्री तोच प्रकार घडलो. त्याची तब्येत परत खालावली आणि तेका परत तास स्वप्न पडला आणि तो अक्षरशः मधीच रात्री मोठमोठ्या नारडाक लागलो. त्याच्या घरच्यांका काय समजतच नाही होता की एका नेमका काय झाला. आणि बाकीचे 2 जण होते ते सुद्धा आजारी पडले होते. पण त्यांची तब्येत एवढी खालावली नाही होती जेवढी या पहिल्या माणसाची तब्येत खालावली होती. जशी सकाळ व्हायची तेव्हा त्याला बरा वाटायचा, पण जेव्हा रात्र व्हायची तशी त्याची तब्येत परत खालवायची. अक्षरशः तो मराक टेकायचो. म्हणून मग त्याच्या घरचे 4थ्या दिवशी त्याला परत डॉक्टरकडे घेऊन गेले आणि हे सगळे प्रकार डॉक्टरांका सांगितल्याने. पण डॉक्टरांका सुद्धा एका नेमका काय झाला आणि असा कशाक होता ताच समजत नाही होता. डॉक्टरांनी परत औषधा बदलून दिल्याने पण तेवढ्या पुरता त्याला बरा वाटायचा. पण जशी रात्र व्हायची तशी त्याची तब्येत खालवायची आणि रात्री बेरात्री त्याला ती स्वप्न पडायची की कोणतरी जिवंत त्याला जाळता आणि तो मोठमोठ्या नारडान जागो व्हायचो. बघता बघता ह्या सगळ्यात 2-3 दिवस असेच उलटान गेले. पुढे पुढे तर त्याला रात्रीचे रक्ताचे उलटे होऊक लागले आणि तो सगळं भयंकर प्रकार बघून त्याच्या घरच्यांका काय सुधरतच नाही होता. पण बरोबर ह्या घटनेच्या 11व्या दिवशी एक भयंकर प्रकार घडलो. ह्यो जो माणूस होतो तो रात्री स्वप्न बघून दचकान जागो झालो आणि यावेळेक तो मोठमोठ्या नसाक लागलो. त्याचा आवाज सुद्धा बदलान गेलो होतो आणि तो एकदम कुळ्यासारखो कायो बडबडायचो आणि हसायचो. तिचा तर वागणं बघून अखेरीस 11व्या दिवशी त्यांच्या घरच्यांका समजला की एका बाहेरचा काहीतरी लागला आणि ते इतके दिवस डॉक्टरांकडे त्याला घेऊन जायत होते पण त्याच्यात कायच फरक जाणवत नाही होतो. जेव्हा हे सगळं प्रकार त्याच्या घरच्यांका समजलो तेव्हा त्यांनी लगेचच त्याला पुढच्या दिवशी एका माणसाकडे घेऊन जायचं ठरवल्याने. तो माणूस होतो तो बाहेरचा काय लागला असत तर बघायचो. पण ती वेळ त्या माणसाच्या घरच्यांवर त्या आत्म्याने येऊकच दिल्या नाही. पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली आणि जेव्हा त्या माणसाच्या घरचे त्याला बघूक गेले तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो माणूस ह्या जगातच नाही होतो. तिचा मृत्यू झालो होतो. सगळ्या घरच्यांका चांगलंच झटको बसलो. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जो आत्मा त्याच्या अंगात होतो त्याचा 12व्या होता. त्या मयत झालेल्याचा 12व्या आणि याचा मृत्यू एकाच दिवशी झालो होतो. त्याचा थंय 12व्या झाला आणि एका त्याच स्मशानात अग्नी दिल्याने कदाचित त्या आत्म्याक 12व्या झाल्यानंतर जावचा लागणार होता. पण जावच्या आधी तिने ह्या माणसाक सुद्धा आपल्यासोबत नेऊचा ठरवल्यान आणि शेवटी तो त्या माणसाक घेऊन गेलो. पण ह्या सगळा त्याच्या घरच्यांका माहिती नाही होता. पण ही गोष्ट त्या बाकीच्या 2 माणसांका समजली की याच्यासोबत असा घडला. तेव्हा ती इतके घाबरले की त्यांनी सगळं प्रकार गावकऱ्यांका सांगितल्याने. तेव्हा या सगळ्यांका समजला. सगळेजण चांगलेच आदरून गेले आणि बाकीचे 2 जण होते त्यांका ताबडतोब त्या सगळा सोना नदीत अर्पण करूक सांगितल्याने आणि थंय जाऊन त्या आत्म्याची माफी मागूक सांगितल्याने. तसे ते 2 जण त्या सगळा सोना घेऊन नदीत गेले आणि त्या अर्पण केल्याने आणि स्मशानभूमीत जाऊन त्या माणसाची माफी मागितल्याने आणि परत ते असा कधीच करूचे नाही असा देखील वचन दिल्याने. त्यानंतर त्या दोघांका हळूहळू बरा वाटाक लागला आणि ते काही दिवसांनी एकदम टणटणीत झाले. पण ज्या माणसान त्या स्मशानात जाऊन ती राख गोळा केलेली होती तेका मात्र जीव गमवचो लागलो. पण ह्या सगळ्यात त्याचीच चूक होती. तेकाच खूप हाव होती. तो 12 दिवस सुद्धा थांबलो नाही. मैताच्या पहिल्याच रात्री तो त्या स्मशानात जाऊन राख गोळा करून इलो आणि त्या सगळ्याची शिक्षा म्हणून तेका आपलो जीव गमवचो लागलो. मित्रांनो, ह्या गोष्टीवरनं मी तुमका एकच सांगतोय, जरी आपल्या किती गावात असला तरी त्या गोष्टीचे जास्त हाव करून काय फायदो नसता. जा काय आपल्या गावता त्याच्यातच सुखी राहायचा. अजून जास्त गावात ह्या हवेपायी पुढे मोठी किंमत मोजूची लागता, जशी या माणसाक मोजूची लागली. जर तो 12 दिवसांनी गेलो असतो तर कदाचित असा घडला नसता. पण नाही म्हटलास तरी हे वाईट मार्गान पैसे कमवत होते आणि त्याची शिक्षा त्यांका कधी ना कधी भोगूची लागणारच होती. त्यामुळे चांगल्या मार्गान कमवलेलो पैसो ह्यो कधीच बाजत नाही, पण वाईट मार्गान कमवलेलो पैसो
कधी ना कधी भासतलो ह्या मात्र नक्की. मंडळी, आज पुरता एवढाच. म्हाका खात्री आसा तुमकां ह्या गोष्टी वरसून एक चांगलो बोध गावलो आसात. तुमकां जर ही गोष्ट आवडली आसात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.